जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPFO म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, ज्याला तुम्ही PF म्हणता. EPFO तर्फे कर्मचाऱ्यांसाठी जी मोठी दिलासा देणारी बातमी आहे ती काय आहे, मार्च 2026 पूर्वी सरकार कोणते नवीन निर्णय घेणार आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO लवकरच अशी प्रणाली आणत आहे, ज्यामुळे EPF खातेधारकांना ATM आणि UPI द्वारे देखील आपला PF काढता येईल. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी एक मुलाखतीत सांगितलं की मार्च 2026 पूर्वी ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ते म्हणाले की सध्याही कर्मचारी 75% EPF त्वरित काढू शकतात, परंतु येणाऱ्या काळात ही प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होईल. EPFमधील पैसे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे असतात, परंतु सध्या ते काढण्यासाठी अनेक प्रकारचे फॉर्म भरावे लागतात. यामुळे अनेकदा लोकांना त्रास सहन होतो आणि क्लेम मंजूर होण्यास विलंब होतो. त्या अडचणी लक्षात घेऊन सरकार EPF प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी सतत काम करत आहे, जेणेकरून कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय आपले पैसे वेळेवर काढू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. PFशी संबंधित मोठ्या कोणत्या सुधारणांना मंजुरी दिली आहे ते बघा. अलीकडेच EPFOने PFशी संबंधित अनेक मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. पूर्वी PF काढण्यासाठी 13 वेगवेगळ्या श्रेणी होत्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि सेवा कालावधी निश्चित करण्यात आले होते. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होता आणि अनेक दावे नाकारले जात होते. आता या सर्व श्रेणींना एकत्र करून नियम सोपे करण्यात आले आहेत. यासोबतच मोठी गोष्ट म्हणजे आता PF काढताना केवळ कर्मचाऱ्यांचं योगदानच नव्हे, तर नियोक्त्याचे योगदान आणि त्यावर मिळणारं व्याज देखील समाविष्ट असेल. म्हणजेच आता 75% PF काढल्यास पूर्वीपेक्षा जास्त रक्कम हातात येणार आहे. थोडक्यात म्हणण्याचं झालं तर EPFO आता PF प्रणालीला पूर्णपणे डिजिटल, जलद आणि कर्मचाऱ्यांसाठी सोपी बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. मित्रांनो, पात्रतेचे नियमही सोपे आहेत आणि ते कोणते आहेत ते बघा. पात्रतेचे नियमही सोपे करण्यात आले आहेत. पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी 2 ते 7 वर्षापर्यंतची सेवेची अट होती, परंतु आता ती सर्व प्रकरणांसाठी समान करून 12 महिने करण्यात आली आहे. म्हणजेच 1 वर्षाच्या नोकरीनंतर कर्मचारी जास्त रक्कम काढू शकतो. बेरोजगारीच्या स्थितीत 75% PF त्वरित काढता येतो आणि उर्वरित 25% 1 वर्षानंतर काढता येतो. तसंच 55 वर्षाच्या वयानंतर निवृत्ती, कायमस्वरूपी अपंगत्व, नोकरीवरून काढून टाकणं, VRS किंवा विदेशात कायमस्वरूपी स्थायी होण्याच्या स्थितीत संपूर्ण PF काढता येतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि PFबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.